अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीसाठी अक्षय शिंदेचे आई वडील हजर। 3:30 ते 4च्या दरम्यान अक्षय कुटुंबासोबत बोलला होता, अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी सांगितलंय। अक्षयमध्ये पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याची क्षमता नव्हती असा देखील युक्तिवाद अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी केलाय। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्या मुलाची हत्या केली असा दावा अक्षयच्या आई वडिलांनी कोर्टात केला। अक्षय शिंदेच्या वडिलांची याचिका दाखल झालेली आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। याचिकाकर्त्यांचे वकील अमित कटारनवरे यांचा युक्तिवाद देखील बघायला मिळाला। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या झाल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे। ज्या दिवशी एन्काउंटर झालं त्या एन्काउंटरच्या काही तास पूर्वीच अक्षयसोबत बोलणं झाल्याचं देखील त्याच्या आई वडिलांनी सांगितलं आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय काय युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत? सौरभ, आपण पाहतोय की बदलापूरमधील जो अल्पवयीन मुलींसोबत जो काही अत्याचार झालेला होता त्यामधील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये त्या मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपीच्या आई वडिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता याची जी याचिका करण्यात आलेली होती त्याच्यावरती सुनावणी हायकोर्टामध्ये सुरू आहे। अक्षयचा जाणून बुजून हत्या करण्यात आली असा एक महत्त्वाचा जो आरोप आहे तो अक्षयच्या आई वडिलांनी केलेला आहे आणि त्यांची बाजू ॲडव्होकेट अमित कटारनवरे हे मांडत आहेत। त्याचबरोबर सरकारतर्फे हितेन वेणगावकर हे सुद्धा सरकारची बाजू मांडत आहेत। मात्र सगळा घटनाक्रम जो आहे तो सुद्धा आरोपी अक्षयच्या वकिलांनी सुद्धा आणि त्यांच्या आईवडिलांच्या वतीनं सगळ्या कोर्टामध्ये मांडलेला आहे की आरोपी अक्षय हा शांतपणे होता आणि तो अशी आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही, तो पिस्तूल हिसकावून घेऊ शकत नाही, कारण त्यांना दुपारी त्याच दिवशी भेटण्यात आलेलं होतं। त्याचे आईवडील त्याला भेटायला गेलेले होते आणि त्यावेळी तो त्यांच्याशी बोललेला होता, तो शांत स्वभावाचा होता आणि त्यामुळे अशी आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय दबावपोटी या सगळ्या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी अक्षयची हत्या करण्यात आलेली आहे असा जो युक्तिवाद आहे तो त्याच्या वकिलांच्या माध्यमातून जो आहे तो करण्यात येतो आहे। हायकोर्टानं या संदर्भात सीआयडीचा तपास कधीपर्यंत पूर्ण होईल असा सुद्धा प्रश्न जो आहे तो सरकारला विचारलेला आहे। त्यामुळे आता युक्तिवाद दोन्ही बाजूचे सुरू आहेत। हायकोर्टाच्या या सगळ्या सूचनांमध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीने हायकोर्ट ऑब्झर्वेशन मांडत आहे की सीआयडीकडे जरी तपास गेलेला असला तरी मात्र हा तपास कधीपर्यंत पूर्ण होईल याचं उत्तर जे आहे ते सरकारच्या वतीने त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यामुळे सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये काय सांगण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या घटनाक्रम पाहता आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय झालेलं होतं, क्राईम ब्रांचच्या विशेष तपास पथकाकडे हे प्रकरण का सोपवण्यात आलेलं होतं याची सुद्धा माहिती सरकारी वकील हितेन वेणगावकर हे सुद्धा कोर्टामध्ये मांडत आहेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सगळी जी की याचिका आहे ती घेतली गेलेली आहे आणि त्यावरती सध्या सुनावणी जी आहे ती पार पडते आहे। त्यामुळे दोन्ही बाजूचे युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। मात्र अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जी याचिका केलेली होती त्यावरती त्यांचे वकील अमित कटारनवरे हे जो काही घटनाक्रम मांडत आहेत त्या पद्धतीनं अक्षयची जणू हत्याच झालेली आहे हा एक महत्त्वाचा आरोप जो आहे तो त्यांनी पोलिसांवरती केलेला आहे। त्याचबरोबर तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन निघालेलं पथक जे होतं ते ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे ते सगळे सीसीटीव्ही तातडीनं सुरक्षित करण्यात यावेत, ते कुठेही डिस्ट्रॉय होऊ नयेत, नष्ट होऊ नयेत हे सुद्धा सूचना ज्या आहेत त्या हायकोर्टाने द्याव्यात ही एक महत्त्वाची मागणी त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी पार पडावी, विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावं आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। सीआयडीचा तपास जरी स्वतंत्र सुरू असला तरी मात्र या प्रकरणामध्ये हायकोर्टाने हस्तक्षेप करणं अत्यंत आवश्यक आहे असं सुद्धा आरोपी अक्षयच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेदरम्यान त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद करण्यात आलेले। त्यामुळे सरकारी वकील यांचा युक्तिवाद त्याचबरोबर आरोपी अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी केलेल्या याचिकेदरम्यान त्यांच्या वतीने सुरू असलेले युक्तिवाद हे दोन्ही युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचे आहेत। या दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, कृष्णा, धन्यवाद या अपडेट्सबद्दल। तर हे सगळे सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत। काय काय युक्तिवादात मागण्या करण्यात आल्या, विनंती करण्यात आली कोर्टाकडे अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांकडून, त्याची माहिती कृष्णाने आता दिली आहे। याचिकाकर्त्यांचे वकील अमित कटारनवरे यांचा हा युक्तिवाद होता।